कामगारांना पीएफ लागू केल्याशिवाय यंत्रमाग धारकांना स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे। यंत्रमाग धारकांच्या एक दिवसीय लाक्षणिक संपच्या निषेधार्थ C2च्या वतीनं MIDC येथील यंत्रमाग धारक संघाच्या कार्यालयासमोर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी माजी आमदार नरसय्या आडम बोलत होते। या प्रसंगी मुरलीधर सुंचू, व्यंकटेश कोंगारी, युसुफ मेजर, बाबू कोकणे यांची उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की यंत्रमाग कामगारांना पीएफ लागू करणं कारखानदारांना अनिवार्य आहे, कारण यंत्रमाग कारखानदार विजेची सवलत, कर्जाची सवलत, कर सवलत अशा अनेक सवलती घेऊन कोट्यावधी रुपयांचा नफा कमवून कामगारांना दारिद्र्यात लोटतायत। कामगार हा कोणत्याही सामाजिक सुरक्षेविना वर्षानुवर्ष वेठबिगारी करू लागला असून आता कामगारांच्या संयमाचा बांध फुटला असून पीएफ घेतल्याशिवाय कारखानदारांना स्वस्थ बसू देणार नसल्याचं आडम मास्तर म्हणाले। तडजोड होऊ शकले नाही, पण आपण किमान व्यक्तावर शिकतोय। परत मालक लोक गेले कोर्टामध्ये आपणही गेलो। मालक लोक सांगायला सुरुवात केले, अहो फिक्स नाही, आमचा हा टायलरचा कामगार असेल, जेकार्डचा कामगार असेल, आमचा वारपर असेल किंवा मलमलवाला असेल, धोतीवाला असेल, शूटिंग असेल, शर्टिंग असेल, हे नगावर करतात, मीटरवर करतात, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट मालक लोक आहे। यावेळी अनिल वासम, अशोक बल्ला, लक्ष्मण माळी, दाऊद शेख, नरेश दुगाणे यांच्यासह यंत्रमाग कामगार उपस्थित होते।